जय शिवराय सोलापूरकर, गुड मॉर्निंग. मी पण फ्रेश झाले होते इथं सकाळ सकाळी. आज आमच्या घरी कार्यक्रम होता म्हणून ही सगळी तयारी चालू होती. माझी बहीण बघा इथं रात्रीचं भात फोडणी देत होती. इथं पण आचारी लोकांचं स्वयंपाकाची तयारी चालू झालं होतं. मी माझे पप्पा एकाच ताटात नाश्ता करत होतो. तेवढ्यात माझे 2 भाऊ बकऱ्याला घेऊन आले. आमच्या घरी यल्लमा देवीचा कार्यक्रम होता त्यामुळे बकरा आणलेली. एक बकऱ्याला दुसऱ्या बकऱ्याला घेऊन थांबलं म्हणल्यावर माझा दुसरा भाऊ बघा कसा हसत होता. माझी मम्मी आणि मावशी लोक इथं पूजेची तयारी करत होते. आमचा विषय बघा बकऱ्यासोबत खेळत बसला होता. तेवढ्यात माझा भाऊ आणि आम्ही गजरे घ्यायला गेलो होतो. गजरे घेऊन आलो घरी. तेवढ्यात इथं पूजेची तयारी पण झाली होती. घरात कार्यक्रम आहे आणि क्रिकेट खेळत बसले बघा. काय बोलावं यांना आता. मावशी सगळ्यांना कंकण बांधत होती म्हणून मी पण बांधून घेतले. कंकण कशाला बांधतात कमेंट करून नक्की सांगा. मी पण मस्त साडी नेसून तयार झाली होती बघा. इथं बकऱ्या झडकी देत नव्हतं म्हणून सगळी चिल्लार फॅमिली गोळावून थांबली होती बघा. मी माझी भाची व्हिडिओ काढत होतो बघा. माझ्या भाचीला पण माझ्यासारखं फोटो व्हिडिओ काढायला आवडतं. माझी बहीण पण तयार होऊन बसली होती. आज खूप गरम होत होतं बघा. ती कोणत्या ज्वेलरी घातली ती सगळं स्वतः बनवते. आम्ही कुमारिका आहोत म्हणून आम्हाला पण गालाला हळद लावले होते. इथं बकऱ्या कापत होते आणि माझे भाऊ लोक बघा कसं बघत थांबले होते सगळे. माझ्या मम्मीला सगळ्या सुहासिनी मिळून आंघोळ घालत होते. कशाला घालत होती मला माहित नाही. एवढे पद्धती मला माहित नाही. तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तेवढ्यात गिड्डी आणि स्नेहा पण आले होते बघा माझ्या घरी. इथं माझ्या मम्मीला पण तयार केले होते. साक्षात देवी दिसत होती बघा माझी आई. इथं आमच्या आचारी मटण बनवत होते बघा. 1 नंबर मटण बनवते त्यांनी. स्वयंपाक सगळा झाला होता आणि सगळ्यांना जेवायला बसवलं होतं आणि मी वाडावाडी करत होते बघा. मटण खायला ये म्हणलं माय. ह्यांनी सगळे जेवायला बसले होते आणि मी व्हिडिओ काढत होते बघा. मी पण चेंज करून स्नेहा आणि गिड्डी सोबत निघाले निक्कीकडे. 10K फॉलोअर्स कंप्लीट होण्यासाठी फक्त 500 फॉलोअर्सची गरज आहे. पटापट फॉलो करा. तेवढ्यात आलो आम्ही निक्कीच्या घरी. मी तर निकिताला तयार करत होते. कशी दिसते आमची नवरी बाई कमेंट करून नक्की सांगा. आम्ही कुठं असतो तिथे नुसता राडा हो. आज बांगड्याचा कार्यक्रम होता म्हणून बांगड्या पण भरून घेतलो आणि निकिताला मेहंदी काढून निघाले मी घरी. तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.